2014 साली आपण टॅब दिले होते, टॅबलेट. आता त्या टॅबमध्ये काय केलं होतं आपण? कारण तुम्हाला हेही आठवत असेल की शिवसेना प्रमुखांचं एक स्वप्न होतं की मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं हे कमी करणं. मग अनेकदा ते त्यांची व्यथा सांगायचे की अरे मुलं आहेत का गाढवं आहेत ओझी वाहणारी, हे ओझ्याने वाकून जात आहेत. आणि शिवाजीराव भोसलेंचं एक भाषण मी जे ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारलेत उत्तर नाहीत आपल्याकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला वयाच्या कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली वयाच्या कितव्या वर्षी? 16 वर्षी. आणि 16व्या वर्षी आपल्या आत्ताच्या युगातला मुलगा काय करतो? त्याच्या पाठीवरती किती ओझं टाकतो? तो त्या ओझ्याने एवढा वाकलेला असतो की तो त्याच्यातच पिसून गेलेला असतो. म्हणजे ज्या वयामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानेश्वर असतील, या सगळ्यांनी चमत्कार केले, एक अद्भुत पराक्रम गाजवला, त्या काळामध्ये आपल्या काळातली मुलं ही पिचून गेलेली आहेत. मग ती उठून उभी राहणार कधी? त्याच्यातनं बाहेर पडतात ते एकदम कॉम्पिटिशनच्या जगामध्ये पडतात बाहेर, त्याच्यामध्ये त्यांची दमछाक होते. बरं, पालक सुद्धा असे असतात की एवढे विषय नाही शिकला तर आपला मुलगा किंवा आपली मुलगी ही स्पर्धेत मागे पडेल. त्याच्यामुळे सगळं काही हे त्याच्यावरती आपण लादण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं शिकत असताना मध्येच एखादा कोणतरी वैभव सूर्यवंशी सेंचुरी मारतो का परत झालं, त्याची आई त्या मुलाला आवड आहे की नाही, बॅट बॉल सगळं घेऊन पॅड बीड घेऊन क्रिकेटच्या कोचकडे आमच्या मुलाला सुद्धा वैभव सूर्यवंशी करा. एखाद्याने कुस्ती खेळली, कुस्ती, एखाद्याने बॅडमिंटन. मग ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये मूळ जे आपलं आहे ते विसरून जातो. आणि मग पाठीवरच्या दप्तराचं ओझं ज्याचा उल्लेख मी मगाशी केला, सुदैवाने नंतर काय झालं की टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा हा सगळा आपल्याला फायदा करून घेता आला पाहिजे. टेक्नॉलॉजी एवढी चांगली सुधारली की 2014च्या निवडणुकीच्या काळात मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली शिवसेना भवनमध्ये आणि तिकडे 8वीचं एक दप्तर ठेवलेलं